नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आपल्या या मराठीतील यूट्यूबवर स्वागत करतो. मित्रांनो, ॲज अ ॲनालिस्ट, ट्रेनर आणि मेंटॉर असं मी गेले 10 वर्ष मार्केटमध्ये काम करतो आहे. माझा ह्यापूर्वीचा एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर केलाच आहे आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन काहीतरी शिकत राहतो आहे आणि नक्की तुम्हाला वेगवेगळं देण्याचा माझा प्रयत्न आहे. तरी तुम्ही जर पहिल्यांदा ह्या चॅनलवर आला असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहताय तर आपल्या या मराठीतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात येणाऱ्या आपल्या सर्व व्हिडिओच्या अपडेट्स तात्काळ मिळत राहतील आणि तुम्हालाही मराठीमध्ये नवीन नवीन शिकायला मिळेल याची मी हमी देतो. तसेच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा किंवा तुमच्या मित्रांना ह्या चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून ह्या चॅनलवरच्या सर्व व्हिडिओ ह्या मराठीतून आपल्या मराठी लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर होण्यास मदत होईल. ही एवढी अपेक्षा मी तुमच्याकडून नक्कीच ठेवू शकतो. मित्रांनो, आपण प्रत्येक वेळी नवीन नवीन टॉपिक्स पाहत आलो, नवीन नवीन विषयावर बोलतोय. सध्या आपलं जे डिस्कशन चालू आहे ते फंडामेंटल्सवर. तत्पूर्वी मी तुम्हाला काय अपडेट देऊ शकतो की आपण जे वर्कशॉप सुरू केलेले आहेत, जसं तुमच्या काही लोकांचे मला रिक्वेस्ट आलेले की आम्हाला थोडं डीपमध्ये शिकायचं आहे वगैरे, आणि त्यानुसार मी मग बाकीच्या सिटीमध्येही थोडा प्रयत्न करत होतो घेण्याचा. जर तुम्ही ह्याच्यासाठी इच्छुक असाल, तुम्हालाही जर डीपमध्ये नॉलेज घ्यायची इच्छा असेल, सगळे मराठीतून चालतं, ह्यामध्ये मोस्टली मराठी लोकच असतात आपली, ज्याच्यामुळे माझा एक हेतू असाच असतो की तुम्हाला सहजासहजी अगदी सिम्पल लँग्वेजमध्ये मार्केट काय समजावं. आणि खूप सारं नॉलेज घेऊन बोजड होण्यापेक्षा काय होतं, सगळंच शिकत राहिलो तर ट्रेडिंग करणं खूप अवघड होतं. त्यामुळे कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी बघणं गरजेचं असतं, ज्याच्यामध्ये स्टॉक निवडणे, त्यांचं टार्गेट लावणे, स्टॉप लॉस लावणे, किंवा ट्रेडिंग करत असाल तर कुठले स्टॉक निवडणे, फ्युचर आणि ऑप्शन सारखे फंड आहेत, ह्या गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काय असतं, जर नॉलेज आलं ना तर आपण खूप मोठे प्रॉफिट जरी नाही झाले तर ॲटलिस्ट आपले खूप सारे लॉस कमी होत असतात, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मार्केटमध्ये जर टिकून राहायचं आहे तर कॅपिटल प्रोटेक्शन खूप महत्त्वाचं आहे. यासारख्या खूप साऱ्या गोष्टी ह्या वर्कशॉप्समध्ये आपण शिकत असतो. पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर ह्या 4 सिटी सध्या आपण प्रायोरिटी बेसिसवर शिकवत आहोत की तिथे आपण वर्कशॉप्स घेत आहोत. तरी तुम्ही जर ह्या रिलेटेड कुठे असाल जवळ, तुम्हालाही इच्छा असेल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. जर शक्य नसेल तर यूट्यूब चॅनलला जॉईन राहा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप काही काही गोष्टी शिकायला मिळतील त्याच्यामध्ये, की ज्यात तुम्ही हळूहळू तुमच्या ट्रेडिंगमध्ये आणि इन्व्हेस्टिंगमध्ये नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, सध्या आपण एक फंडामेंटल सिरीजमध्ये स्टडी चालू आहे आपला, की आपण टेक्निकल विषय पाहिले, बेसिक गोष्टी शिकलो आहे. आता त्याच्यानंतर ना फंडामेंटल स्टडी तेवढाच महत्त्वाचा आहे, जसं आपण टेक्निकल बोललो तेवढा. पण फंडामेंटलमध्ये खूप सारे रेशो आहेत, तसे काही रेशो आपण पाहिलेत. तर आजचा रेशो वेगळा असणार आहे. आज आपण एक नवीन फंडा शिकणार आहे फंडामेंटलमधला, की जो बऱ्यापैकी सर्व लोकांना आवडत असतो. असे स्टॉक शोधणं लोकांना खूप आवडत असतं आणि लोक ह्या फंडामेंटलमधल्या महत्त्वाच्या गोष्टीची खूप वाट बघत असतात की ती कंपनी आपल्याला किती देणार आहे, किती मिळणार आहे. तर ही गोष्ट आहे, म्हणजे सगळ्यांची मोस्टली बऱ्यापैकी लोक डिपेंड राहतात ह्या गोष्टीवर, वाट पाहत असतात, ती म्हणजे डिव्हिडंड. ओके, बऱ्यापैकी लोकांना स्टॉकमधील डिव्हिडंडवरमध्ये खूप इंटरेस्ट असतो. म्हणजे त्यांना वाटतं की जे लॉंग टर्म प्लेयर्स असतात, जे एकदा स्टॉक, त्यांना डिव्हिडंड खूप महत्त्वाचा असतो, जेणेकरून तुम्ही एकदा इन्व्हेस्ट केले की 5-10 वर्ष काढत नसता, पण त्या डिव्हिडंड मार्फत आपल्याला काही ना काही त्या कंपनीकडून प्रॉफिटही मिळत राहतो आणि तो नक्कीच टॅक्स फ्री असतो. त्या डिव्हिडंडलाच आपल्या मराठी भाषेत आपण लाभांश असेही बोलतो. म्हणजे कंपनीला जो लाभ होत असतो, जो प्रॉफिट होत असतो, तो कंपनी आपल्याशी शेअर करत असते. तर हा डिव्हिडंड खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कुठले स्टॉक डिव्हिडंड देतात, कुठले स्टॉक डिव्हिडंड नाहीत देत, डिव्हिडंड देणारे स्टॉक घ्यायचे का, डिव्हिडंड स्टॉक देणारे का नाहीत घ्यायचे, तसेच डिव्हिडंड कसा रीड करायचा, डिव्हिडंडचे काय फॅक्टर्स असतात ते कसे समजून घ्यायचे, ह्या सर्व गोष्टी अगदी डिटेलमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. तरी ह्यानंतरही काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला विचारू शकता. आणि ही गोष्ट छान आहे की तुमचा ज्या प्रतिसाद आहे ना ते खूप मला आवडतात. म्हणजे तुम्ही जर कमेंट बॉक्स पाहिले प्रत्येक व्हिडिओच्या खालचे तर खूप छान सारे रिप्लायज आहेत की लोकांना नक्कीच हे आवडते. ओके, तुम्हालाही आवडते तर कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय द्यायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून एक मोटिवेशन भेटतं आणि चांगले चांगले व्हिडिओ करायला चांगले चांगले टॉपिक्सही मिळत असतात. तर चला, आज आपण पाहूया डिव्हिडंड म्हणजे काय, त्यालाच आपण लाभांश असंही बोलतो, आणि त्याच्याबद्दलच्या सर्व डिटेलमध्ये गोष्टी. तर पहिली गोष्ट आपण पाहू, व्हॉट इज डिव्हिडंड. आता डिव्हिडंड काय असतो, डिव्हिडंड म्हणजे साधी गोष्ट सांगतो, कंपनी काय करते, त्यांचा जो प्रॉफिट होत असतो ना, तो प्रॉफिट आपल्याशी शेअर करते. आता का करते,
जर डिफाईन करायचं बोललं तर साहजिक वर बोललं की कंपनी त्यांचा जो काय प्रॉफिट असेल तो आपल्या त्यांचे जे शेअर होल्डर्स असतात ना, तर त्या शेअर होल्डर्समध्येच फक्त शेअर होल्डरला द्यायला. तुम्ही जर ट्रेडिंग करता त्या स्टॉकमध्ये तर तुम्ही इलिजिबल नसता त्याच्यामध्ये. शेअर होल्डर असतील ना तर त्यांनाच हा डिव्हिडंड मिळतो. कारण का, तर ह्या व्यक्ती कंपनीवर एक विश्वास दाखवून त्यांनी कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते. त्यामुळे कंपनीचे उत्तरदायित्व असं असतं की आपल्याला त्यांनी किंवा कंपनीने आपल्याला काहीतरी देणं गरजेचं असतं, कारण लोकांनी एवढ्या विश्वासाने कंपनीवर प्रॉफिट किंवा पैसा गुंतवलेला आहे. आता कंपनी डिव्हिडंड कधी देते? पहिली गोष्ट, डिव्हिडंड देणार आहे म्हणजे काय, तर कंपनीला जर काय प्रॉफिट होतोय तर त्यातला थोडा प्रॉफिट कंपनी बाजूला ठेवते आणि त्यांच्या शेअर होल्डरला देते. आता जर कंपनीचे एक्सपान्शन प्लॅन्स वगैरे असतील, कंपनीला कुठं मोठी गुंतवणूक करायची, तर अशा वेळी कंपनी डिव्हिडंड देतही नाही. असं काही नसतं की डिव्हिडंड दिलाच पाहिजे, असं कुठेही कंपल्शन नसतं. ओके, आता डिव्हिडंड कसं द्यायचं, काय द्यायचं, टोटल मॅनेजमेंटवर डिपेंड असतं. आता काही कंपन्यांचे एक्सपान्शन प्लॅन नसतात किंवा काही कंपन्यांना प्रॉफिट चांगला होत असतो, पण त्यांना मोठी इन्व्हेस्टमेंट अशी कुठे नसते किंवा त्या कंपन्या स्टेबल झालेल्या असतात. मग त्या कंपन्या इयरली एक स्टेप बाय स्टेप डिव्हिडंड त्यांच्या शेअर होल्डर्सला देत राहतात, जेणेकरून शेअर होल्डरला जो पैसा मिळणार आहे ना तो एक बऱ्यापैकी टॅक्स फ्री राहतो. 10 लाखापर्यंत काहीतरी टॅक्स फ्री लिमिट असतं त्याचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स फ्री तो इन्कम मिळत असतो. आता सगळ्याच कंपन्या डिव्हिडंड देतात का, तर काही कंपन्या एक्सपान्शन प्लॅनमध्ये असतात तर डिव्हिडंड देत नाहीत. म्हणजे अगदी मोठ्या कंपन्या जरी असतील ना तरी डिव्हिडंड देत नाहीत. जर उदाहरण द्यायचं बोललं तर बर्कशायर हाथवेसारख्या कंपनीनं जवळपास 15-20 वर्ष ₹1 डिव्हिडंड दिला नव्हता गुंतवणूकदारांना. किंवा आपण ऐकतो मायक्रोसॉफ्ट, जगातली सगळ्यात बऱ्यापैकी मोठी कंपनी आहे ती. ओके, ह्या कंपनीनंही 1985 सालापासून पुढच्या 18 वर्ष ₹1 डिव्हिडंड दिला नव्हता लोकांना, त्याच्या शेअर होल्डर्सला. का दिला नव्हता, तर त्यांच्याकडे डिव्हिडंड द्यायला तेवढा वेळच नव्हता, की तेवढा त्यांचा वेळ म्हणण्यापेक्षा पैसा नव्हता. का, तर त्यांच्याकडे एक्सपान्शन प्लॅन खूप मोठे होते, प्रोजेक्ट्स खूप मोठे होते, जेणेकरून त्यांना माहिती होतं हा लोकांना वाटण्यापेक्षा जर आपण पुढे गुंतवणूक राहिलो तर नक्कीच कंपनीला ह्याच्यातून मोठे मोठे प्रॉफिट्स मिळत राहतात आणि नक्कीच आपल्या शेअरची प्राईजही वाढत राहणार आहे. त्यामुळे हे पण लक्षात ठेवा, कंपनी डिव्हिडंड जर देत नाही आणि कंपनी जर एक्सपान्शन करते तर ही एक चांगली गोष्ट असू शकते, जेणेकरून आपल्या स्टॉकची प्राईजही चांगली वाढत राहणार आहे. आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी सांगतो मी तुम्हाला की डिव्हिडंड मिळतो तो किती वेळा मिळतो वर्षामध्ये. सरासरी 2 टाईपमध्ये डिव्हिडंड आपल्याला शेअर केला जातो किंवा मिळाला जातो. तर पहिली गोष्ट अशी असते की इंट्रीम डिव्हिडंड बोलला जातो. इंट्रीम डिव्हिडंड म्हणजे काय, एका वर्षाच्या मध्ये, म्हणजे सरासरी आपलं फायनान्शियल इयर जे असतं त्याच्यामध्ये आधी ज्यावेळी आपली जी कमिटी असते, म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात कंपनीचे, ते ठरवतात की वर्षाच्या मध्ये टप्प्याटप्प्याने ते थोडा डिव्हिडंड देत राहतात. त्या डिव्हिडंडला बोललं जातं इंट्रीम डिव्हिडंड. कंपनी तसं मेन्शन करते की हा इंट्रीम डिव्हिडंड आहे. ओके, त्याच्यानंतर ना मेन असतो फायनल डिव्हिडंड. ज्यावेळी वर्षाची कंपनीची वार्षिक मीटिंग होते, त्याला आपण AGM ही बोलतो, ॲन्युअल जनरल मीटिंग होते. त्यामध्ये कंपनीचे नेक्स्ट फ्युचरचे प्लॅन्स वगैरे ठरले जातात. त्यावेळी कंपनी डिक्लेअर करते की गुंतवणूकदारांना किती डिव्हिडंड द्यायचा, की सरत्या वर्षामध्ये आपल्याला एवढा चांगला प्रॉफिट झाला आहे तर काही कंपन्या एकदम देतात, त्यालाच फायनल डिव्हिडंड बोलला जातो. किंवा काही कंपन्या इंट्रीम देतात, म्हणजे स्टेप बाय स्टेप देतात, म्हणजे त्यांच्याकडे प्रॉफिट होत असतो, ते त्यांचे थोडाफार पैसे त्यांच्या कामामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि बाकीच्या लोकांना देऊन टाकतात, म्हणजे त्यांच्या शेअर होल्डर्सला देऊन टाकतात. तर हे असे सरासरी 2 टाईप्स पडतात त्याच्यामध्ये. ओके, आता त्याच्यानंतरनं आपण काही टर्म्स शिकून घेऊ. म्हणजे ज्यावेळी आपण डिव्हिडंड देतो, डिव्हिडंड कंपनीकडून आपल्याला मिळतो, तर तो डिव्हिडंड ज्यावेळी कंपनी डिक्लेअर करते त्यावेळी काही असे मेसेज येत असतात. तर बऱ्यापैकी लोकांना कन्फ्युजन होत असते की तो रीड कसा करायचा, काय करायचा, त्यांचे अर्थ काय होतात, तर ते आज पाहू आपण. पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये आपण असं पाहणार आहे की डिक्लेरेशन डेट. ज्या दिवशी कंपनीची डिक्लेअर करते की आम्ही गुंतवणूकदारांना आमच्या एवढा डिव्हिडंड देणार आहे, जो काय रेशो असेल किंवा जो काय पर्सेंटेज असेल ते त्यांनी डिक्लेअर केलेलं असतं, ती जी डिक्लेअर केलेली तारीख असते त्याला डिक्लेरेशन डेट बोललं जातं. कारण ह्यालाही खूप महत्त्व असतं, हे पुढे कळेल काय. तर डिक्लेरेशन डेट म्हणजे काय, तर कंपनी डिक्लेअर करते की आम्ही जी काय XY डेट देताल आणि काय प्राईज मिळेल किंवा काय पर्सेंटेज सांगण्यात येईल की ह्या डेटला आम्ही गुंतवणूकदारांना डिव्हिडंड देणार आहोत. त्या डेटला बोललं जातं डिक्लेरेशन डेट. म्हणजे आज कंपनीने डिक्लेअर केलं किंवा आज कंपनीनं प्रसिद्ध केलं की आम्ही डिव्हिडंड देणार आहोत. तर समजूया की 1 मे दिवशी कंपनीने डिक्लेअर केले की आम्ही XYZ कंपनी आहे आणि आम्ही लोकांना एक समथिंग पर्सेंटेजमध्ये डिव्हिडंड देणार आहोत. ह्या तारखेचं मी नंतर सांगेल नक्की काय यूज करून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर ना पुढची गोष्ट राहते एक्स डिव्हिडंड डेट. आता एक्स डिव्हिडंड डेट असा ऑप्शन तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. एक्स डिव्हिडंड डेट म्हणजे काय असतं, तर ह्या तारखेपूर्वी तुमच्या अकाउंटमध्ये तो शेअर्स असणं कंपल्सरी आहे. जर तुम्हाला डिव्हिडंड त्या कंपनीचा घ्यायचा आहे
तर तुमची खरेदी ह्या तारखेपूर्वी झालेली पाहिजे. लक्षात ठेवा, एक्स डिव्हिडंड डेट जी असते त्या डेटला जर घेतला तर त्याच्यानंतरच तुम्ही इलिजिबल होता की तुम्हाला त्या कंपनीचा डिव्हिडंड मिळणार आहे. कारण का तेही तुम्हाला सांगेल. तत्पूर्वी समजून घ्या की एक्स डिव्हिडंड म्हणजे काय. एक्स डिव्हिडंड डेट जी असते त्या डेटला तुम्ही तो बाय केलेला तरी असावा. ओके, आता एक्स डिव्हिडंड डेट आपण समजू की 29 मे. ओके, 19 मे असं का दिलंय. सरासरी कंपनीने डिक्लेअर केले ना ज्यावेळी, त्यानंतर सरासरी 20 ते 30 दिवसाचा कंपनी एक गॅप ठेवत असते की जो डिव्हिडंड डिक्लेअर, डिव्हिडंड एक्स डेट त्या गोष्टींसाठी. म्हणून मी तुम्हाला एक तारखेवाईज काय सांगतो म्हणजे तुम्हालाही समजायला थोडं बरं पडेल. एक्स डिव्हिडंड डेट नंतर दुसरी गोष्ट असते रेकॉर्ड डेट. आता रेकॉर्ड डेट आणि एक्स डिव्हिडंड डेट ह्याच्यामध्ये सरासरी 1 ते 2 दिवसाचा गॅप असतो. म्हणजे एक्स डिव्हिडंड डेटला तुम्ही तो बाय केलेलाच हवा, तो तुम्ही बाय केलाच पाहिजे त्याच्या आधी, तरच तुम्ही, कारण तो तुमच्या डिमॅटला आला तरच तुम्ही त्या कंपनीचे शेअर होल्डर होतात ना. जर समजा त्यांच्या डेट नंतर जर आला तर तुम्हाला तो त्याचा फायदा मिळणार नाही. आता रेकॉर्ड डेट काय असते तर कंपनी ह्या रेकॉर्ड डेट दिवशी सगळा डेटा कलेक्ट करते की आपले एवढे गुंतवणूकदार आहेत, ह्या लोकांकडे एवढे एवढे शेअर्स आहेत, आणि मग तुमच्या शेअरच्या संख्येनुसार त्या पटीत तुम्हाला तुमचा डिव्हिडंड मिळाला जातो. ती डेट का महत्त्वाची असते तर रेकॉर्ड डेटला कंपनी सर्व डेटा घेते की आपले एवढे एवढे गुंतवणूकदार आहेत, त्यामुळे ह्या डेटला खूप महत्त्व असतं. आणि एक्स डेट विथ डिव्हिडंड डेट आणि रेकॉर्ड डेटमध्ये सरासरी 1 ते 2 दिवसाचा फरक असतो. एक्स डिव्हिडंड डेटला तुम्ही घेतलाच पाहिजे, जेणेकरून रेकॉर्ड डेट 2 दिवसाने असली म्हणजे आपल्याला त्या स्टॉकची डिलिव्हरी आपल्या अकाउंटला आलेली असते. कारण आपल्याला माहिती आहे की स्टॉक बाय केल्यानंतर सरासरी 2 दिवसाने आपल्या अकाउंटला ते T+2 डेजने येत असतात. त्यामुळे एक्स डिव्हिडंड डेट पूर्वीच तुम्ही तो बाय केलेला पाहिजे. जर एक्स डिव्हिडंड डेट नंतर तुम्ही त्याला बाय केला तर तुम्हाला त्याचा डिव्हिडंड मिळत नाही, हे लक्षात ठेवा. रेकॉर्ड डेट समजलं. आता रेकॉर्ड डेट मी समजू 31 मे, म्हणजे 31 मेला XYZ कंपनी काय करेल की तो सगळा डेटा कलेक्ट करेल. ओके, त्यांच्या एक्सचेंज बोर्ड्सकडून, आणि त्याच्यावर मग त्यानुसार प्रोसेस करतात आणि मग तसा डिव्हिडंड सगळ्यांना दिला जातो. त्यामुळे रेकॉर्ड डेट ही खूप महत्त्वाची असते. समजलं. त्याच्यानंतर नसतो एक कम डिव्हिडंड असा एक ऑप्शन असतो. म्हणजे काय असतं, आता एक फंडा सांगतो. म्हणजे कंपनी जर आपल्याला डिव्हिडंड देणार आहे, बरोबर, कंपनी आपल्याला डिव्हिडंड देणार आहे, तो काय करते, कंपनी त्यांच्या प्रॉफिटमधून देत असते, बरोबर. म्हणजे जो प्रॉफिट झाला तो आपल्याला शेअर करत असते. पण ज्यावेळी कंपनी त्या प्रॉफिटमधून देत असते लोकांना, ज्यावेळी तो प्रॉफिट देईल त्यावेळी तो प्रॉफिट नील होऊन जाईल. म्हणजे त्या प्रॉफिटचा आणि कंपनीच्या बॅलन्स शीटचा काही संबंध राहणार नाही, का तर तो ऑलरेडी लोकांना दिलाय. ओके, त्यामुळे त्यानंतर कंपनीचं काय त्या पैशाशी घेणं देणं राहत नाही, किंवा त्या कंपनीचं त्या बॅलन्स शीटमध्ये काही घेणं देत नाही. म्हणजे तेवढा पैसा तो मायनस होतो. आता हा पैसा जो मायनस होतो ना, तर ती प्राइस तुमच्या शेअर्समधूनही डिवाइड होते. म्हणजे जर 1 तारखेला डिव्हिडंड डिक्लेअर केला कंपनीने, आपण जशी डेट पाहिली 1 तारखेला, तर 1 तारखेनंतर कंपनीची जी रेकॉर्ड डेट असते किंवा एक्स डिव्हिडंड डेट जी बोलतो, 1 तारखेला डिक्लेअर केलेली डेट आणि रेकॉर्ड डेटच्या आधीची जी एक्स डिव्हिडंड डेट आहे, तो टाइम जो असतो तो कम डिव्हिडंड असतो. म्हणजे जर कंपनी एका स्टॉक मागे 5 रुपये डिव्हिडंड देते, तर समजून चाला की ती प्राइस 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत तो डिव्हिडंड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूनच दाखवलेली असते. लक्षात ठेवा. म्हणजे काय होतं, ज्या दिवशी एक्स डिव्हिडंड डेट असेल ना, त्या दिवशी ती प्राइस ऑटोमॅटिकली तुमच्या स्टॉकमधून मायनस होऊन जाते किंवा त्या स्टॉकची प्राइस तेवढी कमी होते. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण बऱ्यापैकी लोकांना फंडे माहीत नसतात. त्यामुळे कम डिव्हिडंड डेट काय आहे, ठीक आहे, म्हणजे ह्याची काय एवढी तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक नाही, किंवा हा गोष्ट नाही समजली तरी काय प्रॉब्लेम येणार नाही. जस्ट माहिती असावी. म्हणजे आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, ट्रेडिंग करतोय, तर सर्व छोट्या मोठ्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. ओके, तर अशा वेळी कम डिव्हिडंड डेट ही महत्त्वाची असते. आणि समजलं कम डिव्हिडंड डेट म्हणजे काय, डिक्लेअर केल्यापासून एक्स डिव्हिडंड डेटपर्यंतचा जो काळ असतो तो असतो कम डिव्हिडंड डेट. म्हणजे एका स्टॉकमध्ये 5 रुपये कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केला आहे, तर ती प्राइस 30 तारखेपर्यंत काउंट करूनच सांगितलेलं असते की हे एवढा डिव्हिडंड आहे. ओके, म्हणजे ती प्राइस डिव्हिडंड कॅल्क्युलेट करून असते. एक्स डिव्हिडंड नंतर तेवढी प्राइस कमी होते सरासरी स्टॉकमधून, आणि विदाउट कम डिव्हिडंड प्राइस बोललं जातं त्याला. ओके, त्याच्यानंतर असते पे आउट डेट. पे आउट डेट म्हणजे काय, कंपनी ज्यावेळी डिव्हिडंडचा मेसेज जो डिक्लेअर करते त्याच्यामध्ये पे आउट डेट दिली म्हणजे काय, तर ह्या पे आउट डेटला तुमच्या अकाउंटला ह्याचे पैसे येतील. डिव्हिडंडचा जो पैसा असतो तो डायरेक्ट तुमच्या अकाउंटला वर्ग केला जातो, म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला जमा केला जातो. तुमचा
ज्या ब्रोकरकडे बँक अकाउंट सेव्ह असेल त्या बँक अकाउंटला डायरेक्ट तुमचे तो पैसे सेव्ह होतील. म्हणजे डिव्हिडंडचा असा फायदा असतो की जर मी लाईफ टाईम लॉंग टर्मसाठी शेअर्स घेतोय तर हे शेअर्स मला विकू तर शकत नाही, पण ह्या डिव्हिडंड मार्फत जो पैसा येतो तर त्या मार्फत मी माझे काही जे खर्च असतील ते भागवू शकतो. म्हणजे जर छोट्या शेअर्स कमी असतील तर तो पैसे कमी मिळणार आहेत, शेअर्सची संख्या जास्त असेल तर नक्कीच हा मिळणारा पैसा खूप सारा जास्त असतो. ओके, आता हे समजलं ज्या डेट्स मी बोललेलो त्या. आता ह्या गोष्टी मी काय शिकवल्या बघा. डिक्लेरेशन डेट 1 मे आहे, एक्स डिव्हिडंड डेट 29 मे. सरासरी डिक्लेरेशन डेट पासून रेकॉर्डिंग डेट किंवा एक्स डेट पर्यंत सरासरी 20-30 ते दिवसाचा सरासरी गॅप राहतो. कंपनी गॅप ठेवते सरासरी 25 ते 30 दिवसाचा राहतो. एक्स डिव्हिडंड डेट पासून रेकॉर्ड डेट पर्यंत सरासरी 1 ते 2 दिवस असतो. म्हणजे एक्स डिव्हिडंड डेटला जी एक्स डिव्हिडंड डेट बोलते ह्यापर्यंत तुम्हाला शेअर्स घ्यावा लागतो, लक्षात ठेवा. रेकॉर्ड डेटच्या आधी जर तुम्ही शेअर्स घेताय तर काय उपयोग नाही, किंवा रेकॉर्ड डेट दिवशी बाय करताय तर काय उपयोग नाही, तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्ही 28ला घेताय तर त्याच्या आधी घेताय तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होतो. आणि रेकॉर्ड डेटला तुम्ही काउंट केलं जाता की आता तुम्ही इलिजिबल आहात. पे आउट डेट जर 10 जून दिली कंपनीनं तर 10 जूनला तुमच्या बँक अकाउंटला डायरेक्ट पैसे ट्रान्सफर केले जातील. ओके, समजलं मित्रांनो. हे फंड आहेत, म्हणजे डिव्हिडंड ज्यावेळी पण वाचतो ना त्याच्यामध्ये ह्या डेट समजणं महत्त्वाचं, काय अर्थ होतात हे समजले. आता ह्याच्या पुढची स्टेप पाहू आपण. हे सगळं समजलं, डेट काय असतं, कधी डिक्लेअर करते, काय समजायचं. आता डिव्हिडंड पर्सेंटेज ह्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचा गोळ होतो किंवा खूप सारे लोक कन्फ्युजन असतात ह्याच्यामध्ये. म्हणजे काय, जर एखाद्या कंपनीनं सांगितलं की आम्ही 400% डिव्हिडंड डिक्लेअर केला आहे किंवा आम्ही 100% डिव्हिडंड डिक्लेअर केला आहे, म्हणजे काही कंपन्या पर्सेंटमध्ये करतात, काही कंपन्या रुपयामध्ये करतात. जर पर्सेंटेज दिलं तर कन्फ्यूज होऊन जायचं गरज नाही. म्हणजे समजा जर कंपनीच्या स्टॉकची प्राईस 500 रुपये आणि जर कंपनीनं 400% दिला तर 2000 रुपये डिव्हिडंड मिळणार आहे का? अजिबात नाही, अजिबात असं नसतं. कारण कंपनी जो काही डिव्हिडंड देते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कंपनी जो काही डिव्हिडंड देते तो तिच्या फेस व्हॅल्यूवर देते. कशावर देते? फेस व्हॅल्यूवर देते. फेस व्हॅल्यू काय असतं, कसे असते हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता किंवा कार्ड्सवर प्रेस करा आणि तुम्हाला समजेल की डिव्हिडंड कसं असतं. त्याच्यानं म्हणजे डिव्हिडंडमध्ये फेस व्हॅल्यूचं काय महत्त्व आहे. जो काय डिव्हिडंड मिळणार आहे ना तो सगळा फेस व्हॅल्यू मिळणार आहे. फेस व्हॅल्यूलाच आपण दर्शनी किंमत असे म्हणू शकतो कंपनीची. त्याच्यावर एक डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अजून शिकताल. ओके, तरी सांगतो की दर्शनी व्हॅल्यू असते. ओके, म्हणजे मार्केटची जी प्राईज असते ती सोडून एक फेस व्हॅल्यू असते स्टॉकला, त्या प्राईजवर दिला जातो. म्हणजे ती जी काय प्राईज आहे त्याच्या 400% दिला आहे. ते कसं ते पाहू. आता जर कंपनीच्या स्टॉकची फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे किती असते सरासरी फेस व्हॅल्यू? 1, 2, 3, 5, 10 अशा फॉर्मॅटमध्ये कंपनीची फेस व्हॅल्यू असते. म्हणजे ज्यावेळी स्टॉक स्प्लिट होतो, समजा जर कंपनीचा 10 रुपयाचा फेस व्हॅल्यू असलेला स्टॉक स्प्लिट झाला एकाच दोन, तर त्याची फेस व्हॅल्यू 5 होईल. किंवा जर कंपनीच्या जर एखाद्या स्टॉकची फेस व्हॅल्यू 10 आहे आणि कंपनीनं तो स्टॉक 10 टाइम्स स्प्लिट केला, म्हणजे जर त्या तुम्हाला एका शेअर मागे 10 शेअर्स मिळाले तर कंपनीची फेस व्हॅल्यू डायरेक्ट 1 होते. म्हणजे का तर तुमची फेस व्हॅल्यू डिवाइड होत असते, लक्षात ठेवा, स्प्लिट होत असते. ओके, त्यामुळे फेस व्हॅल्यूला खूप सारं महत्त्व असतं, खूप सारं महत्त्व असतं. त्यामुळे फेस व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे. ही एक दर्शनी किंमत असते, आधारभूत किंमत असते कंपनीने दिलेली कॅल्क्युलेशनसाठी, समजून चाला. ओके, म्हणजे तुमच्या स्टॉकची ही रिअल प्राईज आहे असे समजू शकता. तर जो काही डिव्हिडंड देतात, जर 40% दिला आहे, 400% दिला आहे, 400% दिला आहे, तो ह्या फेस व्हॅल्यूवर दिलेला आहे. आता जर त्या शेअरची प्राईस 500 रुपये चालू आहे तर पर्सेंटेज काढताना ह्या प्राईजचा आणि डिव्हिडंड पर्सेंटेजचा काडी मात्र संबंध नसतो का, तेही सांगतो. म्हणजे कसं कॅल्क्युलेट करेल मी, जर मला सांगितलं की डिव्हिडंड पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा तर, किंवा तुम्हाला सांगितलं जर समजा तुमचा जर आपला जो स्टॉक आहे ABC कंपनी आहे ह्याने 400% जर डिव्हिडंड दिला आहे तर त्याला ह्या फेस व्हॅल्यूनं डिवाइड करा. सरासरी 40 रुपये येते, म्हणजे तुम्हाला पर शेअर 40 रुपये डिव्हिडंड मिळणार आहे. म्हणजे जर 10च्या 100 पट घेतोय तर 10 रुपये बरोबर 400 होतंय, म्हणजे 4 पट जवळपास होतं त्याच्या, म्हणजे 4 पट मिळतोय. 10च्या 4 पट 40 रुपये होते. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे कसा कॅल्क्युलेट करायचं हे समजेल. उद्या इथे जर 100% दिला तर तुम्हाला 10 रुपयेच मिळणार आहे, लक्षात ठेवा. जर उद्या इथे 50% दिला तर तुम्हाला 5 रुपयेच मिळणार आहे, फेस व्हॅल्यूच्या 5 रुपये. जर तुमची फेस व्हॅल्यू ह्याच्या कमी असेल तर तो 2.5 रुपये होईल. जर समजा इथे मी 10 दाखवली, इथे जर 5 दाखवली आणि जर तुम्हाला कमी मिळतोय तर ती तेवढी प्राईस कमी होते. सिंपल कॅल्क्युलेशन असतं, तुम्ही काढून बघा, तुम्हालाही समजून जाईल. तुमच्याकडे जे स्टॉक्स असतात त्याचा ज्यावेळी डिव्हिडंड डिक्लेअर होतो त्यावेळी तुम्हाला समजण्यास मदत होईल.
समजलं मित्रांनो डिव्हिडंड पर्सेंटेज कसं काउंट करायचं ते. त्याच्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे डिव्हिडंड यील्ड किती आहे. म्हणजे काय, आम्ही ज्या वेळी स्टॉक बाय करतो त्यावेळी त्याचं यील्ड ही महत्त्वाचं आहे. म्हणजे काही लोक त्या डिव्हिडंडचं यील्ड म्हणजे कंपनी किती डिव्हिडंड देते मला, डिव्हिडंडचं पर्सेंटेज काय, म्हणजे त्याच्यातून जे उत्पन्न मिळते ना मला, डिव्हिडंडमधून जे उत्पन्न मिळते ते किती मिळते बाबा. म्हणजे मी जर बँकेत पैसे टाकणार आहे तर त्याच्यातून मला किती मिळणार आहे सरासरी ते आपण बघतो ना, म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना. मग डिव्हिडंडमध्ये मग किती यील्ड मिळते मला. जर एखाद्या कंपनीच्या शेअरचं डिव्हिडंड यील्ड कमी असेल तर मी दुसराही चांगला स्टॉक निवडू शकतो. ते समजण्यासाठी मला डिव्हिडंड यील्डचं महत्त्व आहे. आता तो यील्ड कसा काढला जातो, तर डिव्हिडंड यील्ड काढताना कंपनीच्या स्टॉकची ॲन्युअल डिव्हिडंड म्हणजे जो वार्षिक डिव्हिडंड आहे ती प्राईस घ्यायची असते, प्लस त्या स्टॉकची करंट प्राईस असते ती कॅल्क्युलेट करायची आणि त्याला इंटू 100 करून टाकायचं. जे काय पर्सेंटेज येईल, आता हे उत्तर येईल ते पर्सेंट, डायरेक्ट आपण 100 गुंतोय त्याला, म्हणजे तो येणार आहे पर्सेंटेजमध्ये. तर ती जी व्हॅल्यू असेल ती त्याचं पर्सेंटेज असेल, म्हणजे त्या कंपनीनं त्या वर्षी तेवढं पर्सेंट म्हणजे आपल्याला डिव्हिडंड दिलेला आहे. जर आपण आत्ताच्याच आपल्या उदाहरणानुसार पाहू, मला जर कंपनीचा ॲन्युअल डिव्हिडंड 40 रुपये भेटलेला आहे, आपल्या स्टॉकची प्राईस 50 रुपये आहे आणि आपण त्याला 10% किंवा 100ने गुंतोय, तर आपलं ॲन्सर येतं 8. हे गुणाकार तुम्ही करू शकता, हे बेरीज 8 येते. म्हणजे काय, तर तुम्हाला त्या वर्षामध्ये डिव्हिडंड जो मिळाला तो 8% मिळाला आहे. लक्षात ठेवा किती मिळाला, 8%. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू शकतो, सरासरी जर तुम्ही पाहायला गेला तर 8 ते 10% जास्त डिव्हिडंड मिळत नाही. नॉर्मली डिव्हिडंड हा 6% कमीच राहतो, किंवा ज्या स्टँडर्ड बँकांच्या FDचे रेट्स असतात ना त्याच्याही कमीच आपला जो डिव्हिडंड आहे तो तुम्हाला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, डिव्हिडंड कधीही खूप साऱ्या प्रमाणात मिळत नाही. ओके, का तर त्याच्यामागे काय वेगळे लॉजिक रेशोस असतील कंपनीचे, ते आपण येणाऱ्या काळामध्ये शिकूच. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला डिव्हिडंड मोस्टली 10%च्या आतच किंवा 8%च्या आतच मिळतो. ओके, समजलं मित्रांनो. आता एक कंपॅरिझन करू, म्हणजे डिव्हिडंड यील्डचा मला फायदा काय होणार आहे. जर पाहिलं आपण, ही आपली ABC कंपनी, तिचा डिव्हिडंडचं पर्सेंटेज मला 8% मिळते. आता दुसरी कंपनी तिने पण 40 रुपये डिव्हिडंड दिला आहे. ओके, दुसऱ्या कंपनीनं मला 40 रुपये डिव्हिडंड दिला आहे, पण त्या स्टॉकची प्राईस 1000 रुपये. तर साहजिक माझा डिव्हिडंड निम्म्याने कमी होते, म्हणजे डिव्हिडंड यील्ड माझं कमी होते. म्हणजे जर मी असं पाहतोय की एखाद्या कंपनीचं डिव्हिडंड यील्ड जास्त आहे, म्हणजे साहजिक आहे माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ना त्याच्यानुसार मला तर जास्त पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, म्हणजे तुम्ही किती गुंतवणूक करताय, तुम्ही जे स्टॉक कम्पेअर करताय, ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. हे समजून सांगणार आहे मी तुम्हाला सांगणार नाही की हा स्टॉक घ्या, तो स्टॉक घ्या, कुठले स्टॉक देणार आहेत वगैरे, ह्या थोड्या लांबच्या गोष्टी. ओके, डिव्हिडंड यील्ड समजणं महत्त्वाचं आहे. ते समजलं डिव्हिडंड यील्ड म्हणजे काय. आता एक हा कंपेरेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. हे HDFCच्या रिसर्च रिपोर्टमधून घेतलेलं आहे, हा काय मी स्वतः बनवलेला डेटा नाही. तर ह्या डेटाची थोडी मी तुम्हाला माहिती देतो. आता एक नॅशनल ॲन्युअल स्टॉक आहे, लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये डिव्हिडंडचं येईल बघा 12% आहे, 12% आहे. ओके, ह्याच्यामध्ये यांनी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. डिव्हिडंड पर्सेंटेज पण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. इथे 115% आहे, इथे 21% आहे, जे आपण आत्ता काढलेलं ते. जसं पर्सेंटेज कसं काढायचं हे मी तुम्हाला शिकवलं. ओके, म्हणजे 1500% हे पर्सेंटेज महत्त्वाचं आहे आणि डिव्हिडंड यील्ड आहे. जर तुम्ही एक गोष्ट अजून एक ऑब्झर्व केली, मी तुम्हाला PE रेशो पण शिकवला आहे. एखादी कंपनीचं डिव्हिडंड यील्ड जर जास्त आहे तर त्या कंपनीचा सरासरी PE रेशो कमी राहतो. म्हणजे काय, तो स्टॉक सरासरी जे ट्रेडर्स लोक असतात किंवा जे इन्व्हेस्टमेंट करणारे लोक असतात ना, त्या लोकांना हा PE रेशो म्हणजे काय, तर हा कमी व्हॅल्यूड स्टॉक राहतो सरासरी. कारण का, ज्या कंपन्या हाय डिव्हिडंड देणाऱ्या असतात ना त्या मोस्टली लोकांना जास्त डिव्हिडंड देत असतात. ओके, आता ज्यावेळी कंपनी जास्त डिव्हिडंड देते त्याचा अर्थ काय होतोय, तर कंपनीकडे एक्सपान्शन प्लॅनच नाहीत किंवा खूप कमी प्लॅन आहेत. ओके, जरी प्रॉफिट जास्त झाले तर एकवेळी कंपनी जास्त डिव्हिडंड देईल, पण जर कंपनी वारंवार जास्त डिव्हिडंड देते त्यावेळी अशी गोष्ट असते की ज्यावेळी आपण गव्हर्नमेंटल कंपन्या पाहतो की त्या कंपनीचं सरासरी डिव्हिडंड यील्ड हे जास्त असतं. का, तर गव्हर्नमेंट कंपन्या ह्या जास्त एक्सपान्शन नसतात, एक सेट बिझनेस असतो त्यांचा, आणि त्या बिझनेसमुळे काय होत असतं, तर त्यांचं एक ठराविक पर्सेंटमध्येच आपल्याला डिव्हिडंड मिळत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही जसं जसं खाली जाल, जसं डिव्हिडंड पर्सेंटेज कमी आहे, यील्ड कमी आहे, तसा त्याचा PE रेशो पण जास्त आहे. तर तुम्ही आता PE रेशो बघून जर ट्रेडिंग करताय तर कमी हे स्टॉक निवडताल. जर तुम्ही जास्त डिव्हिडंडवाले स्टॉक निवडताय तर तुम्हाला जास्त डिव्हिडंड, तर तुम्हाला हे स्टॉक महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. हे तुमचा स्टडीचा पार्ट आहे किंवा पुढे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अजून शिकत राहणार. याच्यामध्ये जस्ट एक कम्पेअर करता यावं म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. आणि ह्या गोष्टी मी सांगितल्या की डिव्हिडंड पर्सेंटेज काय असतं, डिव्हिडंड यील्ड काय असतं. समजलं मित्रांनो काय सांगायचं मला ह्याच्यामधून. हे तुमचा स्टडीचा रेशो आहे. ओके, आता
हे झालं आजचं डिव्हिडंडचं. तर काय काय पाहिलं मित्रांनो आज आपण, की व्हॉट इज डिव्हिडंड, डिव्हिडंड काय असतो, कंपनी का देते, कधी देते, किती वेळा देते, ह्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये शिकलो. इंटरिम डिव्हिडंड आणि फायनल डिव्हिडंड ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या कंपनी डिक्लेअर करत असते. ते डिक्लेरेशन डेट ही महत्त्वाची, म्हणजे कुठल्या डेटला डिक्लेअर केला, एक्स डिव्हिडंड डेट काय हे पाहिलं, रेकॉर्ड डेट पाहिलं, पे आउट डेट काय असते हे पाहिलं, कम डिव्हिडंड हा एक ऑप्शन पाहिलेला आपण त्याच्यामध्ये, डिव्हिडंड पर्सेंटेज ह्या गोष्ट पाहिली आपण, आणि डिव्हिडंड यील्ड पाहिलं. ह्या खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला डिव्हिडंडबद्दल शिकवल्या. मित्रांनो, ह्या गोष्टी ऐकल्यानंतर मला नाही वाटत की तुम्हाला डिव्हिडंड म्हणजे काय ह्याच्याबद्दल काही शंका असेल. ओके, जर शंका असेल तर विचारायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. हा ग्रुप फक्त क्वेरीसाठी, ते मी कुठल्याही प्रकारची कधी टिप्स देत नाही, कारण टिप्स देणं हा सोल्युशन नाही असं माझ्या मते, बरं का. मी बी चुकीचं आहे असेल, कारण मी 1-2 दिवस टिप देऊ शकतो, पण जर तुम्ही एकदा स्वतः शिकला, स्वतः सगळ्या गोष्टी आल्या, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, स्वतः शिकायला मदत करा, स्वतः शिकायला हे करा, म्हणजे फोर्स करा. ज्या तुम्ही गोष्टी शिकताल त्यानुसार तुम्हाला जास्त फायदा होत राहणार. ह्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी डिव्हिडंड रिगार्डिंग आहेत, आणि ह्याच्यानंतर मला अजिबात वाटत नाही की कुठला तुम्हाला क्वेश्चन राहिला असेल तुमच्या मनात डिव्हिडंड विषयी. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही अपडेट देतो वर्कशॉपच्या. नाशिक, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई ह्या सिटीमध्ये सध्या फोकस आहे. बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रात ही आपण डिसेंबरपर्यंत प्रयत्न करणार आहे. सर्व मराठीमध्ये आपला चॅनल आहे. एक मराठी माणूस, एक मराठी आवाज समजू शकता तुम्ही, की जो तुम्हाला मराठीतून यूट्यूब द्यायचा प्रयत्न करणार आहे, मराठीतून तुम्हाला शेअर मार्केट शिकवायचा प्रयत्न करणार आहे. आणि माझ्याकडे खूप सारे असे लोक येतात की त्यांनी कुठे ना कुठे आधी क्लास केलेला असतो. ओके, आणि त्यांना नंतरनं ह्या गोष्टी शिकवल्या नाहीत, त्या गोष्टी शिकवलेल्या नाहीत, आणि मी असा कंटेंट तयार केलेला आहे की तुम्हाला नंतरनं कुठेही जाण्याची गरज नाही, कारण मी ओळखून मला माहिती आहे तुम्हाला काय देणं गरजेचं आहे. आणि तसे माझ्याकडे फीडबॅक्सही आहेत लोकांचे, आणि मी फीडबॅक्सवर जास्त काम करतो, कारण तो फीडबॅक्स मला इम्प्रूव्ह करायला, माझं मॉडेल डेव्हलप करायला खूप फायदा होत असतो. तर अधिक माहितीसाठी, वर्कशॉप जॉईन करण्यासाठी ह्या नंबरवर संपर्क करायला विसरू नका. नक्कीच ह्या वर्कशॉपमधून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळेल. हा वर्कशॉप लाईफ चेंजिंग असेल ह्याची मी शुअर शॉट तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत, मराठी माणसांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवू. पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत तुमच्या काय क्वेरीज असतील तर त्या तुम्ही विचारू शकता मित्रांनो. जय महाराष्ट्र, धन्यवाद.